नगर परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर राजीव पोद्दार साहेब, आपले भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष मनोहरराव कुंभारे, उपस्थित असलेले सन्माननीय शिवराज देशपांडे, उपस्थित असलेले आपल्या भारतीय जनता पार्टीचे पहिले व प्रमुख पाईक सन्माननीय दादारावजी मंगळे साहेब, राजू मुघल, मंदारजी मंगळे, रामराव मोवाडे, महेशजी चकोले, मलकीजी गजबीर, उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवार आणि ज्यांच्या निवडीसाठी आपण सातत्याने असे प्रयत्न करतोय अशा नगराध्यक्ष पदाच्या अतिशय योग्य उमेदवार सन्माननीय संजनाताई मंदार मंगळे, खऱ्या अर्थाने दादारावजी मंगळे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं बीजारोपण हे आपल्या सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्याच घरच्या सौ संजनाताई ह्या भारतीय जनता पार्टीच्या तर्फे सावनेर नगरीच्या भाजपातर्फे नगराध्यक्षाच्या उमेदवार। आणि मी पहिलेही सांगितलं होतं की खऱ्या अर्थाने जेवढे काही सर्व उमेदवार ह्या नगराध्यक्ष पदाकरता उभे आहेत त्यातल्या सर्वात योग्य जर उमेदवार कोणी असतील तर त्या संजनाताई मंगळे नक्कीच आहेत। त्या उच्च शिक्षित आहेत, त्यांनी इंजिनिअरिंग केलाय, MBA केलाय, एवढंच नव्हे तर त्यांनी आपली 1.5 लाख रुपये महिन्याची मेट्रोची नोकरी ही सोडून समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपलं पहिलं पाऊल त्या निमित्ताने त्या टाकत आहेत। नक्कीच त्यांच्या माध्यमातून एक योग्य नेतृत्व सावनेर नगर परिषदेला मिळाल्याशिवाय राहणार नाही। सावनेर नगरीला जी विकासाची अपेक्षा आहे, आपल्या सर्वांना मिळून जो सावनेर नवनिर्माणचा संकल्प पूर्ण करण्याचा आहे, त्यासाठी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी संजनाताईच निवडून येतील या दृष्टीने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना असे प्रयत्न नक्कीच करायचे। आणि विकासाच्या दृष्टीने चहू बाजूने आपला विजन कार्यक्रम नक्कीच तयार आहे आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत आपला अजेंडा, आपलं विजन, आपलं सावनेर नवनिर्माणाचा संकल्प हा सर्व कार्यकर्त्यांनी पोहोचावा अशी आजच्या दिवशी विनंती करतो। प्रत्येक घरापर्यंत जाऊन, प्रत्येक व्यक्तीपर्यंत जाऊन भारतीय जनता पार्टी सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मागच्या 11 वर्षापासून, मागच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये जो आमूलाग्र बदल विकासाच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंबहुना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये झाला, ह्या खंबीरपणे, छाती ठोकपणे आपल्याला सांगून देण्याची जी करामत आहे ती येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्याला करायचीच आहे आणि ती नक्कीच आपण करू। आणि विजय हा सर्व शेवटी भारतीय जनता पार्टीचा सावनेर नगर परिषदेमध्ये होणार आहे असं देखील आपल्याला आजच्या दिवशी मी सांगू। इथे संपूर्णतः विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळ्या कागदामध्ये आपण पाहिला। कुठेतरी फक्त भुलवण्याचं काम, कुठेतरी रंगदारी, दमदाटी, दडपशाहीचं राजकारण, कुठेतरी अवैध धंद्यांना समोर आणण्याच्या दृष्टीने, अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे मोठं जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफियावाल्यांसोबत असेल, ते मग सट्ट्या पट्ट्यावाल्यांसोबत असेल, ते मग इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल, त्यांच्या विरोधामध्ये कौल मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे। हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही। आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील, आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया, सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही, हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना। म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदनादायी ठरतं। महसुली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं। आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांबबंद झालं असल्यामुळे। आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती, अवैध धंदे करणारे व्यक्ती, त्यांनी हजारो, लाखो, करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे, ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलवलं आहे, ज्यांचं कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे, अशा लोकांना जर कोणी तिथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही। हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय।
म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहेत त्यांचं रद्द करण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्यानिमित्ताने कळकळीची विनंती करतो. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धंदेवाले रेतीवाले येऊन तुमचा विजय करून देणार आहे हे खपून घेतलं येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संपूर्ण 2 दिवसामध्ये तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घ्या. या संदर्भामधला निमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला ठिय्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सर बाईक